एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज जी व्हिडिओची मी सुरुवात करते ना, ती मी करते आहे सकाळच्या ह्यांच्या टिफिनपासून. आज त्यांच्या डब्यासाठी ना मी बनवली होती मटकीची रस्सा भाजी आणि मी आहे ना करणार होते बिटाची पोळी, जी की त्यांनाही खूप आवडते आणि शुभला पण खूपच जास्त आवडते आणि प्लस हेल्दी पण आहे. काही नाही, सिंपल आपलं गव्हाचं पीठ आहे. त्याच्यामध्ये मी जे आपलं लाल बीट असतं ना, ते मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे, साल काढलेली फक्त वाटण्या अगोदर. आणि मग ते जे प्युरी आहे त्याची, त्या प्युरीमध्येच मस्तपैकी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. थोडंसं नॉर्मल आपण पीठ मळताना जसं मीठ घालतो तेवढंच टाकायचं आहे आणि गाळून वगैरे काही घ्यायची नाही प्युरी. जो काही बिटाचा चोथा वगैरे आहे ना, तो तसाच ठेवायचा. एकदम प्रॉपर बारीक झालेला असेल ना तर अजिबात काही पोळी लाटताना वगैरे त्रास होत नाही. सोबत लाल माठाची पण भाजी केली होती सुक्या भाजीमध्ये आणि आज मटकीची रस्सा भाजी होती, तर त्यामुळे वरण वगैरे काही मी केलं नव्हतं. त्यांचा टिफिन वगैरे त्यांना दिला. त्यानंतर मी शुभला पण डे केअरला सोडवलं. घरातली काही बेसिक कामं होती ती झटपट अशी आवरून घेतली. मी अजूनपर्यंत तरी कुठल्याही कामासाठी काही बाई वगैरे लावलेली नाही आहे. म्हटलं जोपर्यंत माझ्याकडून मॅनेज होतं आहे तोपर्यंत पाहूयात. पण आता हळूहळू तसं तर काम वाढायला लागलेलं आहे. बघू पुढे काय डिसिजन घ्यायचा ते पुढे पाहता येईल. पण आहे ना, आज मी इथे हा एक ब्लाऊज शिवते आहे. मला स्लीवलेस ब्लाऊज स्टिच करायचा आहे आणि त्याला पॅडिंगही लावायचं आहे. तर तोच इथे मी करायला घेतलेला आहे आणि माझं टार्गेट शक्यतो हेच असतं की शुभ डे केअरवरून येण्या अगोदरच बऱ्यापैकी मला मशीनचं काम आवरून घ्यायचं असतं. कारण तो आल्यानंतरनं काहीच करू देत नाही, मध्ये हात घालणार वगैरे. म्हणून मी शक्यतो हे जे रूम ठेवलेलं आहे ना मी सेपरेट स्टिचिंगसाठी, ते रूम बंदच करून ठेवत असते तो आल्यानंतरनं. तर म्हणून माझी अगदी घाई चालली होती हा ब्लाऊज शिवण्यासाठी. आणि हे पहा, मी आहे ना अगोदर अस्तर वगैरे पॅच करून घेतलं आणि ज्यावेळेस आपल्याला पॅडिंगचा ब्लाऊज शिवायचा असतो ना, तेव्हा 2 अस्तर लागतात. एक तर मेन पीसला आणि दुसरं जे अस्तर आहे ना त्याच्यावर आपल्याला कप्स लावायचे असतात. तर त्यामुळे मी इथे आहे ना अस्तर जोडून घेते आत्ता. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे ना, तर ते पॅडिंगसाठीचंच मी आत्ता इथे रेडी करते आहे. दोन्ही साईडची कटोरी वगैरे जोडून घेतली आणि या पद्धतीने ना अंगठ्याने ज्यावेळेस आपण चीर मारतो ना नखाने, तर त्यामुळे फिनिशिंग खूप छान दिसते. आणि हे पहा, ज्यावेळेस जर तुम्हाला पॅडिंग लावायला शिकायचं असेल ना ज्यांना कोणाला, मी त्यांच्यासाठी सांगते. या पद्धतीने जे कप्स आहे ना ते उलटं करून घ्यायचं आणि मग आहे ना जी अस्तरची ज्या बाजूने आपण शिलाई मारलेली असते त्या बाजूला खाली ते ठेवायचे कप्स आणि कडेने ना संपूर्ण राऊंड अशी शिलाई मारून घ्यायची. कारण कसं, बरेच जण फक्त मधी एक जस्ट थोडीशी शिलाई मारतात सेंटरला. त्यामुळे काय होतं, कप्स आहेत ना मधल्या बाजूने ना आतमध्ये त्याला खड्डा पडल्यासारखं होतं आणि ते छानही दिसत नाही घातल्यानंतर ना. अशी पूर्ण राऊंड शिलाई मारली ना तर ते अजिबात जागचे हालत नाही. तर त्यामुळे या पद्धतीने तुम्ही कधी लावले नसतील तर ट्राय करून पहा. ज्या कोणी आपल्या चॅनलवरच्या फ्रेंड्स स्टिचिंग काम करत असतील त्यांच्यासाठी ही माझ्याकडून एक छोटीशी टिप होती. तर मी मस्तपैकी हे जे कप्सची साईड आहे ना ती रेडी करून घेतली आणि हे पहा, ब्लाऊजला लावल्यानंतर किती छान असं मस्त त्याचा शेप आलेला आहे. आणि नंतर ना हा जो पोर्शन आहे त्याच्यावर ब्लाऊज कंप्लीट झाला की व्यवस्थित अशी छान इस्त्री मारून घेतली तर मग फिनिशिंग पण खूपच छान दिसतं ब्लाऊजचं. आणि ह्यांना जे आहे ना, ज्यांचा ब्लाऊज आहे त्यांना ह्याच कपड्याची नॉडही हवी होती. त्यांना ॲक्च्युली स्लीवलेस ब्लाऊज तर शिवायचा होता, पण हा ब्लाऊज बऱ्याच साड्यांवर जाईल ह्या हिशोबात हवा होता. म्हणून त्यांनी काहीच लेस वगैरे लावायला नव्हती सांगितली. फ्रंट साईडला ह्याची आहे ना स्वीट हार्ट नेकलाईन होती आणि बॅक साईडला नॉर्मल असा राऊंड नेकचा ब्लाऊज त्यांनी शिवायला सांगितला होता. तर त्यामुळे त्या मला काय म्हणल्या की गोल्डन कलरची वगैरे नॉड काही लावू नको, ह्याच्याच फॅब्रिकमधनं लाव आणि कुठल्या प्रकारची लेस पण लावू नको. तर त्याच्यासाठीच ती नॉड रेडी करून घेतली. आणि हे जे साईडला तुम्हाला दिसतंय ना लूप टर्नर म्हणतात त्याला किंवा नॉड बनवण्यासाठी, ते मी मिशोवरून घेतलेलं आहे. मे बी 70 की 80 रुपीजला. बरेच दिवस झाले घेतलेलं आहे. खूप छान प्रोडक्ट आहे आणि खूप युजफुल आहे. जे कोणी टेलरिंगमध्ये आहे ना त्यांच्याकडे हे प्रोडक्ट असायलाच पाहिजे. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही तिथून परचेस करा. त्यानंतर तो ब्लाऊज वगैरे कंप्लीट केला आणि मग मी शुभला घेऊन आले डे केअरवरून. आणि तिकडून आल्यानंतर थोडासा वेळ त्याच्यासोबत घालवला. त्याला खायला वगैरे घातलं. तसं खाल्लं होतं त्याने, पण थोडंसं डबा बाकी होता तर ते त्याला खायला घातलं आणि मग मी त्याला झोपवलं. त्यानंतर मग बाकीचे ब्लाऊज वगैरे मी कट करून घ्यायला सुरुवात केलेली आहे.
तर इथे मी दुसरे ब्लाऊज करते. एका कस्टमरचे 2 ब्लाऊज शिवायचे आहेत. तर ज्यावेळेस असं असतं ना, की एकाच कस्टमरचे 2 ब्लाऊज शिवायचे असतात, मी एवढी रिलॅक्स असते ना, म्हणजे आनंद होतो थोडाफार. कारण मग एकावर एक अस्तर ठेवून झटपट असे 2 ब्लाऊज कट करता येतं. पण हे कोणत्या केसमध्ये पॉसिबल होतं, की जेव्हा दोन्ही ब्लाऊजची नेक डीप साईज आहे ती जर सेम असेल तरच. पण जर छोट्या गळ्याचा एक असेल आणि मोठ्या गळ्याचा एक ब्लाऊज असेल तर मग दोघांचं वेगळं वेगळं कटिंग करावं लागतं. कारण त्यांचं पूर्ण मेजरमेंट वगैरेच मग सगळंच वेगळं असतं. पण हे दोन्हींचे नेकची जी डीपनेस आहे तो सेमच होता. तर त्यामुळे माझं काम एकदम ॲटलिस्ट कटिंगचं तरी काम झटपट झालं. स्टिचिंगला काय लागायचा तर तो वेळ दोन्ही ब्लाऊजला सेपरेट लागणारच होता. पण म्हणजे एवढं चांगलं वाटतं ना, की एखादं काम जरी त्यामुळे शक्यतो लग्नाच्या वगैरे ऑर्डर असतात ना, त्या परवडतात. कारण बऱ्यापैकी एकच माप असतं ब्लाउजेसचं. असे थोडेच ब्लाऊज असतात छोटे मोठे गळ्यांचे वगैरे. आणि मग पहा हे एवढा सगळा पसारा झालेला आहे आणि आता मला तो संपूर्ण आवरून घ्यायचा आहे. आणि फक्त तिथेच नाही, बाहेर शुभने सुद्धा असा एवढा राडा घालून ठेवलेला आहे पहा. आणि आत्ता सध्या मी त्याला डायपर फ्री करायचं बघते, तर त्यामुळे खूपच जास्त पसारा होत असतो घरामध्ये. आणि ही बरेच दिवस झाले मी तुम्हाला माझी झाडं काही दाखवलेली नाही आहेत. तर पहा किती छान अशी झालेली आहे तिथं आल्यापासून झाडं. तर माझ्या ह्या जास्वंदाला कधी फुलं येणार आहेत मला काही माहीत नाही. मनी प्लांट पण मी एकाच कुंडीत सगळे हे केलेले आहेत. आणि हे जे आहे ना ते घेवडा आणि हे लाल भोपळा आहे ना तो उगवलेला आहे कुंडीमध्ये. आणि बाकीचं जेड प्लांट आणि आणखीन एक ते दुसरं पुर्सलेन का समथिंग काहीतरी नाव आहे त्या झाडाचं ना, त्याच्यावर कसली तरी ना थोडीशी कीड पडायला लागलेली आहे. हे झाड स्पेशली मला एवढं छान वाटलं होतं ना, हे झाड खूप छान त्याची ग्रोथ पण होत होती. पण माहीत नाही, मी त्याच्यावरती नीम वॉटरचा स्प्रे पण केला पण अजून तरी काही त्याच्यावरती फरक पडलेला नाही आहे. थोडासा वेळ छान असा झाडांसोबत घालवला, मूड फ्रेश झाला, वातावरण पण छान झालेलं होतं. मग मी आले झटपट घरातली कामं करण्यासाठी. सगळ्यात पहिल्यांदा तर मशीनमध्ये कपडे वगैरे लावले आणि थोडंसं घर वगैरे क्लीन करून घेतलं. तेवढ्यात यांचा फोन आला की मी येतो आहे 1-5 मिनटामध्ये, मस्तपैकी चहा ठेव, आपण चहा पिऊयात. म्हटलं चला, माझी फक्त असे भांडीच घासायची राहिली होती. तर म्हटलं हे येत आहेत तर दोघांनी मिळून मस्तपैकी थोडासा चहा पिऊया, मग थोडीशी कुठे एनर्जी भेटेल. आणि माझी काही ही चहाची सवय तुटत नाही आहे. प्रेग्नेन्सीपासून मला ॲडिक्शन लागल्यासारखंच झालेलं आहे चहाचं. अगोदर मी कधीच चहा पिले नव्हते आणि आता म्हणजे असं मला झालेलं आहे की चहाशिवाय होतच नाही. थोडासा तरी म्हणजे एक घोटभर का होईना दिवसभरामध्ये मला पाहिजेच असतो. तर आता मस्तपैकी मी चहा ठेवला आणि तेवढ्यात हे पण आले. आणि शुभ पहा आजकाल एवढा जास्त खुश होतो ना त्यांना पाहून. मग त्यांचा पण मूड आल्याला एवढा छान फ्रेश होतो ना. ते कायम मला म्हणायचे कधी माझं पोरगं पळत पळत माझ्या जवळ येणार. मुलगी असती तर तिने इज्जत दिली असती मला, मुलगा आहे म्हणून काहीच माझ्या जवळ येत नाही वगैरे असं त्यांचं असायचं. पण आता तेही खुश होतील. मग एकीकडे चहा होत होता तर तोपर्यंत त्यांचा डबा वगैरे काढून घेतला. आपल्या बायकांचं असंच असतं, हे मला आता चांगल्याच पद्धतीने समजलेलं आहे की आपण एक कुठलं काम करताना तेच नाही करत, त्याच्यासोबत आणखीन 4 कामं आपली साईड बाय साईड चालूच असतात. आणि बाळ लहान असल्यावर तर काय मग आपल्याला अशा पद्धतीचं मल्टीटास्किंग करावंच लागतं. जर मी वाट बघत असले असते की तो चहा होतोय तोपर्यंत थांबा वगैरे, तर त्याच्यामध्ये माझे 5-7 मिनटं गेलेच असते. पण तेवढ्याच वेळामध्ये माझं पाहणा इथे किचनवरचा जो काही कचरा होता तो काढून झाला. यांचा टिफिन वगैरे सगळी जी काही भांडी घासायची होती ती गोळा करून झाली थोडीफार. आणि आता मस्तपैकी इथे पार्लेजीचं बिस्किट घेते. मला किती काही भारीतलं बिस्किट असू दे पण कायम पार्लेजीच आवडतं आजही. तर आणि शुभही खातो, कधी कधी देत असते मी त्याला बिस्किट. फार जास्त देत नाही पण म्हणजे त्यालाही पार्लेजी आवडतं. तर त्या बाबतीमध्ये तो माझ्यावर गेलेला आहे असं म्हणायला हरकत नाही पार्लेजी आवडण्याच्या बाबतीमध्ये. चला तर मग आता मस्तपैकी आम्ही दोघंजणं मिळून चहा पितो. चहा पिताना आमच्या छान थोड्याफार गप्पा होतात कारण तेही खूप जास्त बिझी असतात आणि शुभमुळे नाही असा निवांत वेळ भेटत. पण हा जो चहाचाच टाईम असतो ना त्यामुळे का होईना मला तरी असं वाटतं की हेच एक रिझन आहे. एक हेच नाही म्हणता येणार तसं, पण वन ऑफ द हे रिझन आहे सगळ्या रिझन्सपैकी की मला चहा प्यायला खूप जास्त आवडायला लागलेला आहे आजकाल. कारण त्यांच्यासोबत बसून तेवढ्याच गप्पा मारता येतात. तर आता मस्तपैकी आम्ही निवांत बसतो. तोपर्यंत ना मी इथे पुढे शुभचा एक डान्स दाखवते पहा तुम्हाला. त्याचा कसा डान्स चाललेला आहे तो पहा. चला तर मग आता भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. भेटूयात मग आपण. बाय.